नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओनली मानिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। दिवाळीची लगबग सुरूच आहे, तुमच्याही घरी सुरू असेल आणि शॉपिंगसुद्धा। हीच शॉपिंग करण्यासाठी आज आपण आलो आहे ठाण्यातल्या लोकपुरम कॉम्प्लेक्स येथे। इथे रिवाज एक्झिबिशन्स भरलेलं आहे 2025, हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि हेच एक्झिबिशन आज आपण कवर करणार आहोत। या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला अगदी कपडे असू देत, ज्वेलरी असू देत, ह्या सर्व युनिक गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि याच तुम्हाला मी एक एक करून आता दाखवणार आहे। चला तर मग जाऊयात या एक्झिबिशनमध्ये आणि पाहूयात इथे नक्की वेगळं असं काय आहे। आता आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि इथे मॅम आहेत माझ्यासोबत। मॅम, काय सांगाल, काय स्पेशल आहे तुमच्याकडे? मेरे पास हैंडलूम साड़ीज़ है। हैंडलूम साड़ीज़ है जो ऑल द वे फ्रॉम वेस्ट बंगाल आया है। ये सब हैंड प्रिंटेड साड़ीज़ है, मल कॉटन कुछ साड़ीज़ है, टिश्यू साड़ीज़ है, कुछ डिज़ाइनर साड़ीज़ है। ऑफिस वेअर आणि असू देत किंवा ट्रेडिशनल असू दे, दिवाळीचं तर तुम्हाला ट्रेडिशनल वेअर करायचं असेल अगदी सिंपल साधा, तर त्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे आणि कॉटनसुद्धा आहे, म्हणजे एंड वेरी प्राइस फ्रेंडली है, जो आपको बहुत कॉस्ट फ्रेंडली प्राइस में मिल जाएगा। मेरे पास कुछ ऑफिस वेयर्स, कॉट सेट्स, कुर्तीज़, सिंगल कुर्तीज़, कॉट सेट्स भी हैं, तो प्लीज़ विज़िट कीजिए मेरा स्टॉल एंड गेट दिस गुड साड़ीज़ एंड अ वेरी गुड ऑफर। वाव, जर तुम्ही ते पाहिलं तर बघा, तुम्हाला जर ऑफिस वेअरसाठी कुर्ती खरेदी करायची असेल ना, तर या स्टॉलला नक्की भेट द्या। रिवाज एक्झिबिशनमधला प्युअर कॉटन आहे आणि सिंपल सोबर असं जर तुम्हाला हवं असेल तर हे बघा, आणि हा पूर्ण कॉर्ड सेट आहे आणि असे बरेचसे पॅटर्नसुद्धा आहेत। जर तुम्हाला हे बघा थोडंसं चिकनकारी टाईपमध्ये हवं असेल तर सुद्धा हा सुद्धा आहे आणि कपड्याचा तर प्रश्नच नाही आहे, कपडा अगदी सॉफ्ट आहे। डेली वेअरसाठी असू देत किंवा ट्रेडिशनल लुक तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी। आता आपण व्हाईट पाहिलं, आता जर तुम्हाला कलरमध्ये हवे असतील कपडे तर हे बघा, हा एक ऑप्शन आहे कॉलरचा। आता आपण दुसऱ्या स्टॉलवरती जाऊयात आणि पाहूयात की अजून काय काय आहे। या स्टॉलवरती मला बरीचशी ज्वेलरी दिसते आहे, अगदी कडे असू देत, दागदागिने म्हणजे झुमके असू देत। जर तुम्हाला ट्रेडिशनल लुक करायचं असेल आणि त्यासाठी ज्वेलरी खरेदी करायची असेल तर या स्टॉलला नक्की भेट द्या, पाहूयात त्यांच्याकडे काय काय आहे। हॅलो, नमस्कार, मी मंजुषा सिन्नरकर। माझ्याकडे सगळी महाराष्ट्रीयन ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळेल। मोत्यांचीसुद्धा माझी 5 वर्षाची गॅरंटी आहेत आणि सगळे मायक्रो प्लेटेड आहे। गॅरंटी म्हणजे तुमच्याकडे ज्वेलरी आहे नुसतीच आणि स्पेशल आहे? सगळं महाराष्ट्रीयन स्पेशल आहे। पिछोडी आहे, ह्या पिछोडी आहेत, ह्या बांगड्या आहेत आणि हे बघा, ह्याची तर मी अगदी कस्टमरला सांगते की 10 वर्षाची तुम्हाला गॅरंटी बघायला मिळेल। असं हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहेत आणि आम्ही याची रिपॉलिश पण करून देतो आणि काही ज्वेलरी अशी की आम्ही ती रेंटने पण देतो। तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या जे काही लोकपुरममध्ये एक्झिबिशन भरलेलं आहे तिथे तुम्ही आवर्जून येऊन भेट द्या, की तुम्हाला नवीन नवीन दिवाळीसाठी वस्तू घेता येईल आणि आपले दिवाळी सेलिब्रेशन जोरात करता येईल। मी आता तुम्हाला सर्वांना मी वेलकम करते। मी आता तुम्हाला एक एक गोष्टी दाखवते यांच्याकडे काय काय आहे। बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथे मस्त असे गोल्डन टच कडे आहेत आणि ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्ससुद्धा आहेत आणि ह्या डिझाईन मला फार युनिक दिसतात, ज्या सहसा पाहायला मिळत नाही। तिथे जर पाहिलं तर हे बघा, मंगळसूत्रसुद्धा आहे। हे बघा, 1 ग्रॅम गोल्डचं मंगळसूत्र जर तुम्हाला खरेदी करायचं असेल, कारण सोन्याचे भाव हे नक्कीच वाढलेले आहेत। अशा बरेचसे डिझाईन्स आहेत। हे बघा, जर डेली वेअरसाठी छोटंसं हवं असेल तर हा सुद्धा ऑप्शन आहे इथे। अमेरिकन डायमंड, हो, अमेरिकन डायमंडचा नेकलेस सेट आहे। जर तुम्ही डिझायनर साडी नेसणार असाल तर त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे। डिझायनर साडी नको तर ट्रेडिशनल हवं असेल तर हे बघा, मायक्रो गोल्डसुद्धा तुम्हाला छान बघायला मिळेल। अजून आपण पाहूयात की यांच्याकडे काय काय आहे। वाव, हे सध्या ट्रेंडिंग आहे। हे तुम्ही पाहिलंच असेल, हल्ली बऱ्याच मुली हेच दागिने शोधत असतात आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत। हे बघा, किड्स ज्वेलरीसुद्धा अवेलेबल आहे, सगळी किड्स। हे बघा, तुम्हाला दाखवते मी। वाव, हे बघा, आणि यात कलरसुद्धा आहे, ग्रीन एक आहे आणि एक पिंक कलर आहे, तुम्हाला हवा तो घेता येईल। पाहूयात की आता अजून पुढे काय काय। आता ज्वेलरी बघितली आपण, इथे हे बघा, इथे लखनवी कुर्ते सुद्धा आहेत की या पाहूया।
आता इथे खायच्या गोष्टी सुद्धा दिसत आहेत मला बरेचसे, आणि इथे आता युनिक असं डायमंडचं कलेक्शन दिसतंय, जे आपण विचारूयात नक्की काय स्पेशल आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे ब्रायडल ज्वेलरीमध्ये आहे मोस्टली इंडियन वेस्टर्न सगळे आउटफिटवरती जाईल असं आपल्याकडे इंडियन कुंदन ज्वेलरी आहे. ही कुंदन ब्रायडलमध्ये ज्वेलरी आहे आणि हे सगळं क्रिस्टलमध्ये आहे. आपल्याकडे इंडियन वेअर पण आहे. तुम्हाला ट्रेडिशनल ज्वेलरी नको असेल, काहीतरी ट्रेंडी घालायचं असेल तर या स्टॉलवरती तुम्हाला नक्की मिळेल. इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत, म्हणजे कलर्सचं पण काही टेन्शन नाही आहे. तुमची साडी कुठली आहे, ड्रेस कुठला आहे, काहीच तुम्हाला सुचत नसेल तर या स्टॉलवरती बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये मिळतील. हे बघा इथे तुम्ही पाहिलं तर वाव, हा फारच छान आहे. काहीतरी युनिक तुम्हाला जर लग्नासाठी हवं असेल तर बघा, दिवाळी झाल्यानंतर लग्नसराई नक्कीच सुरू होते, त्यामुळे ते सुद्धा टेन्शन तुम्हाला राहणार नाही आहे एक्झिबिशनमध्ये आल्यावरती. साडी ज्वेलरी, ट्रेडिशनल ज्वेलरी, ट्रेंडी ज्वेलरी पाहतोच आहेत आपण. आता पुढच्या स्टॉलवरती मला बरेचसे ड्रेसचं मटेरियल, रेडीमेड ड्रेस आहेत. हाँ, हैवी रेंज में भी है. आपको शादी के लिए भी ड्रेसेस चाहिए तो हमारे स्टॉल से आपको अच्छे से अच्छे क्वालिटी के ड्रेसेस मिल जाएंगे. प्राइस रेंज हमारी 600 से लेके 3000 4000 तक है. एंड इट्स ऑल फ्रॉम अनोरा ब्रांड एंड वी हैव ऑल साइजेस M to 5XL. थैंक यू. वाव, जर तुम्ही ते पाहिलं ते बघा, पिंक कलरमध्ये असा गोल्डन टच दिलेला ड्रेस आहे. जर तुम्हाला साडी नेसायची नसेल, दिवाळीमध्ये स्पेशल लुक करायचा असेल तर बघा हा एक ऑप्शन आहे. वाव, तुम्हाला जर इथनिक टच हवा असेल ड्रेसमध्ये तर हा रेड ऑप्शन आहे. हे बघा, आणि असं मस्त दुपट्टा आहे त्याच्यावरती. पुढे पाहूयात की अजून काय काय आहेत. चला, ते मला ऑक्सिडाइजचे बरेचसे ऑप्शन्स दिसतात. इयरिंग्समधले पाहूयात काय आहे. Only oxidized jewelry, or my brand is Mantasha, and also I keep zooping and other imported jewelry. So this is all. मी ट्रेडिशनल किंवा खणाची साडी वगैरे नेसणार असेल तर त्या साडीवरती आवर्जून ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली जाते. आणि आता दिवाळी आहे, तुम्हाला ऑक्सिडाइज ज्वेलरी खरेदी करायची असेल, बरेचसे ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला एक एक दाखवते. हे बघा, आणि युनिक कलेक्शन आहे, आणि हे फक्त तुम्हाला 250ला मिळणार आहे. ऑक्सिडाइज ज्वेलरी पाहिली. आता मी तुम्हाला दिवाळी स्पेशल अशी रेडीमेड रांगोळी दाखवणार आहे, कारण हल्ली जॉब सुरू असतात, वेळ नसतो, अशा वेळी रेडीमेड रांगोळी ही खरेदी केली जाते. आणि हीच खरेदी कुठे करायची तर या स्टॉलवरती. आता ही ताई आहे माझ्यासोबत, ती मला सांगेल की काय आहे रेडीमेड रांगोळी. हॅलो, माझं नाव नेहा आहे. मी या काही रेडीमेड रांगोळी बनवलं आहे. तुम्ही हे रियूज करू शकता. याच्यामध्ये पुष्कळ ऑप्शन्स आहेत. काही फ्लावर्स आहेत आणि काही बॉर्डर्स आहेत. आणि हे तुम्हाला 120पासून स्टार्टिंग आहे 150पर्यंत, आणि प्रत्येकाचं पेअर पण असणार आहे, तर तुम्ही ते रियूज करू शकता. हो हो, नक्की. हे रोज आहे, याच्यामध्ये 3 आहेत. हे 150ला आहे फक्त. हो हो, ही अगदी खरी रांगोळी आहे. म्हणजे वेळ नसेल कोणाला तर कोणाला, हा, किंवा कोणाला येत नसेल, झालं झालं. हे पहा असं, आणि एक सगळं खरं आहे, खरी रांगोळी वापरून केलं आहे. आणि नंतर तुम्ही हे असं जे असं ठेवू शकता आणि वापस रियूज करू शकता. म्हणजे फक्त एकदाच नाही तर अनेक वर्ष, 1-2 वर्ष आरामात जात असतील. आणि हे सगळं हँडमेड आहे. हां, आणि माझ्याकडे हे दिवे पण आहे. याच्यामध्ये तुम्ही जस्ट असं एक प्लेस करा आणि तुमची दिवाळी रेडी. दारात ठेवायला जर हां, दारात. याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत. हां, याच्यामध्ये हे लोटस पण आहे, असं हे पण करू शकता तुम्ही. हे काय आहे? हे कोस्टर्स आहेत.
तुम्हाला सिंगल पण घेता येतील आहे किंवा असं लहान मुलांना जर असं अट्रॅक्शन म्हणून त्यांच्यासाठी पण असे केलेले आहेत किंवा आपल्याला पण असंच शो म्हणून डायनिंग टेबलवर तुम्ही ठेवू शकता. दिवाळी काही नाही छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी सगळं हँड पेंटेड आहे. हे साडी कवर्स आहेत जे हे कॉटनचे आहेत, वॉशेबल आहे, रंग वगैरे काहीही जाणार नाही आणि सगळं हँड पेंटेड आहे. इथे सगळं काही जे आहे ते अगदी हँडमेड हँड पेंटेड केलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला हँडमेड वस्तूंची आवड असेल ना तर या स्टॉलला नक्की भेट द्या. या ताईच्या हे लाडू पण आहेत. तुमची पूर्ण दिवाळीची तयारी इथे होऊन जाईल. रांगोळी या सगळं आहे. हां, लाडू चिवडा पण मिळेल आहे. हाँ, तो मेरे पास जोधपुरी एंड जयपुरी नाइटीज़ है, हैंड प्रिंटेड है, सारे ओरिजिनल. वॉशिंग मशीन में भी इफ़ यू पुट तो वो कभी गोल गोल आ जाता है या फिर ख़राब हो जाता है, फिर प्रिंट ख़राब हो जाता है. तो इसका बिल्कुल भी 100% कॉटन है. हमारे पास दूसरे वैरायटीज़ भी है जहाँ पे 2 पीस सूट्स है, मतलब बाहर जाते हैं शादी दिवाली है उसमें तो नॉर्मल नाइटीज़ हैं वो सब अच्छा नहीं लगता. अभी आजकल 2 पीसेस सेट, 1 पीस, मिडीज़ है. प्राइस क्या है? ये रेंज करते हैं 500 to 900 के बीच में. हमारे पास प्रीमियम क्वालिटीज़ वाले होजरी मटेरियल के भी नाइटीज़ है, वो थोड़े 900-1000 के इसमें जाता है. बट ये एकदम प्रॉपर गिफ्टिंग के लिए है. हमारे पास टाइट्स है, स्लिप्स है, स्कूल में गो टू बच्चों को लगता है. दिवाळीसाठी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी तर आपण करतोच आहोत, पण ही डेली यूजसाठी लागणारी गोष्ट आहे ती सुद्धा तुम्हाला रिवाज दीपोत्सवमध्ये मिळणार आहे आणि ती आहे ही. चला पाहूयात की पुढे काय आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी तर करतोय, पण जरा पोटाचं पण बघूया. आपल्या इथे वर्षा मॅम आहे ज्यांचं आणि मानिनीचं हे स्पेशल कनेक्शन आहे. हॅलो मॅम, कशा आहात? मस्त. सांगा, दिवाळी स्पेशल एक्झिबिशन भरलंय. माझा पण फर्स्ट अटेम्प्ट आहे ॲक्च्युली. माझं आउटलेट ठाणे लुईसवाडी इथे आहे. 2 वर्षापूर्वी मॅडमना भेटले होते मी. सो माझा पण हा पहिला अटेम्प्ट आहे. तर मजा वाटते, एक्साइटमेंट आहे. बघूया आता कसा रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. स्पेशल जरा कॉर्नर आहे. सगळ्या वस्तूंची खरेदी तर होतेच, पण पोटोवा पण भरला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे सगळ्या फूडी फ्रेंड्ससाठी वेलकम. या, नक्की या. त्याला पाहूयात की या स्टॉलवरती सुद्धा मला बरेचसे ऑप्शन्स दिसतात. इयरिंग्सचे असू देत किंवा छोटी छोटी ज्वेलरीचे बरेचसे ऑप्शन्स आहेत. लहान मुलींचे सुद्धा स्पेशल दिसतात इथे. मला काय सांगशील? खूप छान वाटतंय या एक्झिबिशनला जॉईन करून. तुझ्याकडे स्पेशल काय? आमचं स्पेशल म्हणजे आमचं ऑक्सिडाईज इयरिंग मोस्ट आमच्याकडे फॅशन आहे. आणि प्लस हे कॉम्बो, आता लेटेस्ट जनरेशन जी आताची पिढी आहे त्याला कॉम्बो वगैरे कॉर्पोरेट वाईज. जर तुम्हाला तुमच्या घरात छोटंसं बेबी असेल किंवा स्पेशल मुलगी असेल तुमची, तर तिच्यासाठी हे नक्कीच घेऊ शकता. हे बघा किती स्वीट आहे हे, आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत. चला पाहूयात पुढच्या स्टॉलवरती अजून काय काय आहे ते दाखवते तुम्हाला. इथे मला काहीतरी घरात होम डेकोरचे बरेचसे ऑप्शन्स दिसतात या मॅमकडे. आणि जे स्पेशल आहे ते बघा, आपण दिवाळीसाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो घर सजवण्यासाठी, त्याचे बरेचसे ऑप्शन्स आहेत. क्या बताएंगे? हेलो, मेरे पास शुभ लाभ है, दिवाली के लिए रंगोली है ऐसे MDF की, ऐसे कॉर्नर्स है मेरे पास में. शुभ लाभ है और प्लस लक्ष्मी जी के पैर हैं जो फेस्टिव सीज़न में सबको लगते हैं. हाँ, और ऐसे टी लाइट होल्डर्स भी हैं मेरे पास में. और यहाँ पे बहुत सुंदर सुंदर मेरे पास शुभ लाभ के कलेक्शन है. ये सारा क्रोशे हैंडमेड प्रोडक्ट्स है. पर्सेस है, वाटर बॉटल होल्डर्स है, मोबाइल स्लिंग्स है, योगा मैट स्ट्रैप्स है, फिर ऐसा बेल्स है, डेकोरेटिव आइटम्स, मोबाइल लैंडयार्ड्स है. एंड मैं कस्टमाइज़ भी करती हूँ. सो डिफरेंट यार्न्स में और बहुत सारा वैरायटी है. थँक्यू. बरेचसे ऑप्शन्स सुद्धा आहेत. ते बघा, जर
तुम्ही पाहिलं, तुम्हाला गिफ्ट करायचं असेल भाऊबीजेसाठी किंवा पाडवासुद्धा येतो आहे, तर इथे बरेचसे ऑप्शन्स मला दिसत आहेत. हे बघा, हँडमेड वस्तू आहेत यात आणि कलर्ससुद्धा आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळेल. पुढे दाखवते अजून काय काय आहे. खायच्या वस्तू बघितल्या, ट्रेडिशनल साड्या असू देत किंवा ड्रेस असू देत, या सर्व गोष्टी आपण इथे पाहतोय. आणि जर आता तुम्हाला काही कोणाला गिफ्ट करायचं असेल तर त्यासाठीचा बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला इथे दाखवते, जो हँडमेड आहे. मी वारली पेंटिंग करते. स्वामिनी वारली आर्ट म्हणून माझा स्वतःचा ब्रँड आहे. आणि ह्या तुम्ही कॉर्पोरेट गिफ्टसाठी छोट्या छोट्या किचन्स ज्या आहेत त्या देऊ शकता. आता दिवाळी येते तर भाऊबीजेला आपण गिफ्ट पैसे वगैरे हे करून देतो, तर त्याच्यासाठी एन्व्हलप्स मी बनवलेले आहेत. हे एक छोटा पॉट आहे, घरी तुमच्या असेच असतात त्याच्यावरती तुम्ही पेंटिंग करू शकता. हे तुम्ही फ्रेम म्हणून ठेवू शकता. घरात नाही तर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे. हे ॲक्च्युली सरस्वतीचं थीम ह्याच्यासाठी आहे की कोल्हापूरला एका शाळेमध्ये मुलांनी त्यांच्या शिक्षकांना रिटर्न गिफ्ट द्यायचं होतं, तेव्हा हे इन्व्हेन्शन झालं होतं की सरस्वती लावून दिलेली, तर 30-40 म्हणजे पीसेस त्याला गेले होते. आणि हे बाकी सगळे फ्रीज मॅग्नेट्स वगैरे आहे. हे आता ट्रेंडमध्ये चालणाऱ्या हनुमान चालीसा तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता. आपण रील व्हायरल बघतोय. एक राधाकृष्णाची फ्रेम आहे आणि सर्वात ट्रेंडिंग आहे तो ब्लाऊज दे ना, ब्लाऊज आणि ब्लाऊज पीस. फक्त पेंटिंगच नाही तर ब्लाऊज सुद्धा. बघू जरा. खणावरती मी वारली पेंटिंगचं हे केलेलं आहे आणि ब्लाऊज पीसवरती पण आहे तो ब्लाऊज पीस. हा ऑलरेडी माझ्याकडे शिवलेला होता, तर मी म्हटलं हे बघूया ट्राय करून कसं वाटतंय. सो ब्लाऊज पीस आणि खणाच्या ब्लाऊजवरती कपड्यावर पेंटिंग केलं आहे. दोन्ही साईडला वेगवेगळी प्रिंट आहे. एकीकडे तारपा डान्स म्हणतात त्याला, आणि हे त्यांचं गावातले जे आहेत लेडीज वगैरे ते सगळं काम करतात. तसंच टी शर्ट आहे, लेडीज टी शर्ट्स आहे. पुढच्या स्टॉलवर जर तुम्हाला ट्रेडिशनल सोबत वेस्टर्न टच हवा असेल ज्वेलरीसाठी तर या ऑप्शन, मला इथे बराचसे ऑप्शन्स दिसत आहेत. मॅडम काय सांगाल, तुमच्याकडे काय? माझं स्पेशल आहे मराठी ट्रेडिशनल ज्वेलरीला आपण एक मॉडर्न लुक देण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचं जे पण कलेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल हे आता बेलपान टीक नावाचा एक प्रकार असतो मराठी ज्वेलरीमध्ये, तर त्यातला एक मोटिव्ह आपण घेऊन त्याच्यावरती पूर्ण रेंज आपण त्याच्यावरती प्लॅन केलेलं आहे. तर बेसिकली माझं ब्रँड आहे सोनजाई आणि मी जस्ट लॉन्च केलं 1 महिन्यापूर्वी आणि इट इज अ ट्रेडिशन रिइमॅजिन्ड, हे आमचं टॅगलाईन आहे. आणि हे माझं फर्स्ट एक्झिबिशन आहे. आय होप पीपल लाईक इट. हे फ्युजन आहे. हो, थँक्यू. वेस्टर्न एक्झॅक्टली. सो आपले सगळे जे प्रकार आहेत ना, ते आपण दोन्ही साड्यांवरती आणि वेस्टर्न क्लोथ्स दोन्हीवरती घालू शकतो. आता आपल्यासोबत रोमा आणि नेहा मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही गेली 3 वर्ष हे एक्झिबिशन सुरू केलं आहे आणि आजचं 3रं वर्ष आहे. काय भावना आहे? खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली मी आणि नेहा खूप 4-5 वर्षापासून मैत्रिणी आहेत. आम्ही म्हणजे आम्ही एक ग्रुपच एक आहे आमचा, आणि तिलाही काहीतरी करायची इच्छा होती आणि मला प्रचंड प्रेम आहे एक्झिबिशन्सबद्दल. मग त्या याच्यानुसार मग आम्ही विचार केला की का नाही आपण एक इव्हेंट असं काही स्टार्टअप करायचं. मग सुरुवात आमची झाली अगदी छोट्याशा इव्हेंटनी, म्हणजे आम्ही बर्थडेज, हाऊस वॉर्मिंग पार्टीज असं कधी चालू केलं आणि छोट्या गोष्टी. हो, आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या डोक्यात आलं की एक एक्झिबिशन करायचं. मग त्यासाठी आम्ही त्याला नाव दिलं रिवाज एक्झिबिशन, आणि आमचं 3rd एक्झिबिशन. कारण आम्हाला कसं झालं की आम्ही म्हणजे जसं नेहामुळे तिला एक्झिबिशनला जायला खूप आवडतं आणि ती मला सगळीकडे घेऊन जायची. तिला बेसिकली शॉपिंगला आवडतं, तर ती मला घेऊन जायची. मग आम्हाला असं लक्षात आलं की हे जे काय एक्झिबिशन्स होतात त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली पहिला, तर आम्हाला हे जे छोटे एंटरप्रेनर्स आहेत, वुमन एंटरप्रेनर्स बेसिकली, त्यांना आम्हाला पुढे घेऊन जायचं होतं.
कारण आम्ही स्वतः स्मॉलहून मोठे व्हायला लागलो. तसंच त्यांनासुद्धा आम्हाला छोट्याचं मोठं करायचा जो आमचा हेतू होता तो आम्ही म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आणला आणि आमचं फर्स्ट एक्झिबिशन अगदी नॉमिनल कॉस्टमध्ये ठेवलं. आजही आमचे कॉस्ट खूप कॉम्पिटेटिव्ह आहेत. ह्या कॉम्पिटेटिव्ह रेट्समध्ये इथे ठाण्याच्या एरियात कोणच करत नाही आणि सो आमचा हाच प्लॅन आहे की वी आर सपोर्टिंग वोकल फॉर लोकल. दरवर्षी तुमच्याकडे काय नवीन असतं? पहिलं आम्ही केलं ते वुमन्स डेला केलं होतं. सो तो आमचा माइलस्टोन होता की वुमन्स डे बेसिकली तिथूनच सुरुवात केली. जर वुमनसाठी करायचं आहे तर वुमन्स डेलाच का नाही असं तो होता. नेक्स्ट आमचा झाला तो आता आमचं असं आहे की वर्षात जेवढे मेन सण असतात म्हणजे सणावर दिवाळी झाली, होळी झाली, आपला वुमन डे तर आहेच, मग त्यानुसार त्या अनुषंगाने किंवा समरमध्ये त्यानुसार आमचे इव्हेंट्स राहणार असा आमचा प्लॅन आहे. आता तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, दोघींचे वेगवेगळे विचार कसं म्हणजे हे मॅनेज करता? आमच्या दोघींमध्ये ना ती खूप स्टेबल आहे, शांत डोक्याने विचार करते आणि मी खूप अग्रेसिव्ह आहे. तर जो मार्केटिंगला अग्रेसिव्हनेस लागतो तो मी वापरते आणि जो फायनान्सला स्टेबिलिटी लागते तो ती वापरते. काय सांगा? शी इज एक्सिलंट, शी इज माय सपोर्ट सिस्टम बेसिकली. ती फार सपोर्टिव्ह आहे. कसा रिस्पॉन्स असतो महिलांचा? चांगला असतो. कधी कधी आमच्याकडनं थोडंसं काही कमी झालं तर आम्ही मेक शुअर करतो की पुढच्या वेळेस आम्ही त्याला कव्हरअप करू. जसं फर्स्ट वेळेस आम्ही हे कवर केलं नव्हतं, इट वॉज अन ओपन एक्झिबिशन. नेक्स्ट आम्ही एका हॉलमध्ये घातलं, मग तिथेसुद्धा आम्हाला कळलं की कुठंतरी आम्ही कमी पडलो. तर आता आम्ही फुल फ्लेज्ड उतरलो आहे ह्याच्यामध्ये आणि आमचा हाच हेतू आहे की क्राऊडनी येऊन जो आम्ही सपोर्ट देतो ह्या लोकांना तो द्यावा. त्यामुळे नेहा आणि मी ह्याच्यात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेलो तरी रिवाज एक्झिबिशन्स हे आम्ही कायम चालू ठेवू. हे एक्झिबिशन स्पेशल ठाणेकरांसाठी आहेत की महिला कुठून कुठून येतात तुमच्या? आत्ता ज्या आल्या आहेत ह्या वर्षी त्या आल्या आहेत, एक उल्हासनगरहून आहे, मुलुंडून येतात, डोंबिवली आहे, भिवंडीवरनं पण आहेत आणि काळवा. म्हणजे बोसिक आमचं जरी ठाणेकरसाठी असलं, इन अँड अराउंड ठाणे असलं तर इट इज ओपन फॉर ऑल. आज हे कॉम्प्लेक्समध्ये जरी असलं तरी आम्ही ओपन फॉर ऑल ठेवलं आहे. भविष्यात विजन काय म्हणजे एक्झिबिशन? भविष्यात विजन हे आहे की हे एक्झिबिशनचे जो ब्रँड आहे रिवाज त्याला खूप मोठं करणे आणि फिमेल एंटरप्रेन्युअर्सला प्रमोट करणे आणि एक असा एम आहे की कमीत कमी रेटमध्ये त्यांना प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं. कॉम्पिटेटिव्ह रेट्स ठेवून कायम आम्हाला त्यांना पुढं घ्यायचं आहे. कारण ह्या जे रेट्स आम्ही प्रोव्हाइड करतो ते आम्ही सांगू शकतो की कुणीही प्रोव्हाइड करत नाही. हे आमचं रिसर्च आहे. त्यामुळं जर आम्हाला कोणी कॉन्ट्राफिट करत असेल तरी रेट्स आम्ही ठेवू इच्छितो जेणेकरून त्यांच्या बिझनेसला पण जास्त म्हणजे त्यांना रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जास्त मिळावी ह्याच्यासाठी आमचा हा बेसिकली हेतू आहे. आणि तिचं आणि माझं विजन 5 years डाऊन द लाईन आहे की आम्ही स्वतःचंच एक बँक्वेट हॉल घालू आणि तिथे आम्ही एक्झिबिशन्स घालू. त्यामुळे तिथे आम्हाला रेट कमी ठेवता येतील कायमस्वरूपी, कारण तो हॉलच आमचा असेल. ॲज अ फिमेल म्हणून तुम्ही मानिनीला काय सांगा? मानिनीला आम्ही खूप थँक्यू म्हणतो, कारण कविता मॅमशी मी ॲक्च्युली 2च दिवस बोलले आणि त्यांनी सुपर सपोर्टिव्ह म्हणजे त्यांनी ज्या उत्साहात आम्हाला हो म्हटलं की येतो आम्ही, दॅट वॉज अ बूस्टिंग फॉर अस. आणि त्याच्यावरच छोट्या एंटरप्रेन्युअर्सला त्यांनी दाखवलेला सपोर्ट म्हणजे खूप जास्त आहे मोठा. आम्ही आणि महानगरमानीला कायम थँक्यू म्हणत राहू आणि आम्हाला पुढे त्यांच्याबरोबर आणखीन ग्रो व्हायला सपोर्ट मिळायला खूप आवडेल. आता तुम्ही म्हणालात की कळव्यावरून, उल्हासनगरवरून अशा वेगवेगळ्या ठिकाणून महिला येत आहेत, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल मानिनीच्या माध्यमातून? की विचार म्हणजे एका गृहिणीने फक्त घरापुरतं मर्यादित न राहता आम्ही दोघी सुद्धा होममेकर आहोत आणि आम्ही आमचं घर सांभाळून ॲक्च्युली अस्तित्व असणं खूप जास्त महत्त्वाचं. मी त्याला ॲग्री करेन की एका बाईनी जर ती घर सांभाळू शकते आणि घराला मोठं करू शकते तर स्वतःला का नाही. तर मानिनीच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की लुक फॉर युअर पॅशन, वर्क ऑन युअर पॅशन अँड गो. म्हणजे तुम्ही जिद्द लावून त्या पॅशनच्या मागे जा आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. So this is like the second year. So we have a team of complete women entrepreneurs. So we just completed Navratri Utsav and a grand success of Navratri Utsav, which was arranged again by all the women of Lokpuram. And here we have a team of entrepreneurs led by Roma and Neha. Neha, right? Neha.
again an ex-Lokpurian, if I'm not wrong. So we have a team of complete entrepreneurs. I would request each one of here to please participate, come visit the exhibition. There are wonderful stalls over there with various different products. I would request each and every Lokpuram residents as well as any guests who are here to please come, do visit and the Rivaz Deepotsav. Thanks a lot. Thank you, sir, for the kind words. I request Kavita ma'am to speak few words. हॅलो, सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. इतक्या छान पद्धतीने तुमचे हे स्टॉलवरती ते इन्स्टॉलेशन जे सुरू आहे, सगळ्या मैत्रिणी इतक्या बिझी आहेत आणि खरंच तुम्ही सगळ्याजणी ग्रेट एंटरप्रेनर आहात. त्यामुळे आमच्या ओनली मानिनी या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या तर भरपूर शुभेच्छा, कारण तुमचा बिझनेसच आज दिवाळीपासून सुरू होतो आहे. आणि विशेष कौतुक करते मी रोमा आणि टीमचं, कारण इतकं तिने इनिशिएटिव्ह घेऊन इतक्या महिलांना एकत्र आणणं आणि त्यांना पुन्हा इन्स्पायर करणं की असे स्टॉल लावा, तुमची स्वतःची एक आयडेंटिफाय करा. ह्याच्यामध्ये खूप काही देणं असतं. एक महिला जेव्हा दुसऱ्या महिलेला पुढे आणण्याचा प्रयत्न करते तर तिथेच खरं तर नवीन सुरुवात असते. आणि म्हणून तुमच्या या सगळ्या टीमला आमच्या ओनली मानिनी आणि आपलं महानगर या आमच्या मीडिया ग्रुपकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मग मंडळी, तुम्हाला सुद्धा दिवाळी स्पेशल अशा वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करायची असेल, अगदी ट्रेडिशनल साड्या असू देत, ट्रेडिशनल ज्वेलरी असू देत किंवा वेस्टर्न कपडे, वेस्टर्न ज्वेलरी, या सर्व गोष्टी तुम्हाला या रिवाज दीपोत्सव 2025 येथे मिळणार आहे. याचा संपूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो चेक करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी पाहत राहा.